आणि आता बातमी उत्तराखंडमधून येते, कारण उत्तराखंडमध्ये जलप्रलय झालेल्या मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळते आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी लोक बेपत्ताही आहेत, काही जणांचा मृत्यू झालाय। खीरगंगा परिसरात ढगफुटी झाली आहे, 4 जणांचा मृत्यू झालाय, 50 जण बेपत्ता आहेत। खीरगंगामधल्या बाजारात अनेक स्टॉल्स वाहून गेले, काही अस्थायी बांधकामं कोसळली आहेत। जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफचे जवान हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली। तर महाराष्ट्रातले काही पर्यटक अडकल्याचं देखील कळतंय। आज दुपारी 1:15च्या सुमारास धरालीमध्ये ढगफुटी झाली। पुढील 24 तासांसाठी देखील मुसळधार पावसाचा अलर्ट हा देण्यात आला। आज सुबह गए अरे बहन अरे अरे बाप रे। तर उत्तराखंडमधल्या या जलप्रलयाची ही दृश्य, या दृश्यांमधूनच याची तीव्रता आपल्याला कळते। लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ सगळ्यांकडूनच बचाव कार्य सुरू आहे। मात्र मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी, त्यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान बघायला मिळते। दरम्यान महाराष्ट्राच्या सर्व पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे। सध्याच्या घडीला जी माहिती आहे त्यानुसार 4 जणांचा मृत्यू या प्रलयामध्ये झालेला आहे।